प्रभाग क्रमांक 11 साठी जनतेची एकच पसंती, ज्योतिताई गोफणे. ज्योतिताईंना मी माझी आर्थिक अडचण सांगितली. त्यांचे कागदपत्र बघितलं, त्यांच्या लक्षात आलं की हा माणूस खरंच जेन्युइन आहे आणि त्यांनी मला त्यातनं खूप मदत केली आणि माझ्या आर्थिक संकटातून त्यांनी मला सोडवलं. विकास, विश्वास आणि नेतृत्वाचा आश्वासक चेहरा म्हणजेच ज्योतिताई गोफणे. प्राधान्य पहिल्या प्रश्नांना दिलेले. पाण्याची जी समस्या होती त्यांनी अधिकाऱ्यांशी गाठून वगैरे सगळं करून प्रश्न सॉल्व्ह केला. त्यामुळे आमच्या याच्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम एकदम मुळासकट काढला गेलेला आहे तिथून. आणि अशीच माणसं पुढे अशा पदावर हवीत ज्यांना कुठलंही पद नसताना सुद्धा त्यांनी सामान्य माणसाच्यासाठी काम केलं. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून शहरातील राजकीय हालचालींना आता वेग आलाय. यातच प्रभाग क्रमांक 11 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून ज्योतिताई गोफणे या आगामी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून त्यांनी तयारीला जोरदार सुरुवातही केली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रभागातील विविध भागांमध्ये नागरिकांची थेट संवाद, बैठका, समस्या जाणून घेणे, त्याचप्रमाणे स्थानिक प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेतल्यामुळे ज्योतिताई गोफणे यांना नागरिकांचा वाढता आणि सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय. मी एक निराधार स्त्री आहे. जेव्हा माझे मिस्टर हयात होते तेव्हा माझ्या मिस्टरांना किडनीचा त्रास होता. तेव्हा त्यांनी मला खूप सहकार्य केलं. YCMच्या माध्यमातून किंवा DY पाटीलच्या इथं कोणती जरी अडचण आली तरी त्यांना मी रात्री अपरात्री कॉल केला. त्यांनी तो कॉल रिसीव्ह करून मला प्रत्येक प्रकारची त्यांनी मला मदत केली. ते गरिबांना, ज्यांना मदतगारांना ते खूप सहकार्य केलेले त्यांनी. आजवर त्यांनी कोणी मदतीला बोलवले ते धावून येतात. कधी ते नाही म्हणत नाही. रात्री अपरात्री असो ते धावून येतात. मला असा काय एखादा अनुभव? मला अनुभव असा आहे की आता माझे मिस्टर 2017मध्ये पॅरलाइज झालं. त्यांना खूप मी फिरले. त्यांच्या पेन्शनसाठी खूप धडपड करत होते. मग त्यांनी मला सल्ला दिला की अशा ठिकाणी जावा तुम्ही अपंग संस्थामध्ये. मग त्यांनी त्याच्यासाठी मला खूप मदत केली त्यांनी. पण ते झाले, ते काम पूर्ण झाले, ते बरं झाले. टॅक्स बाबतीत जो आहे, जो टॅक्स त्यांना जास्त प्रमाणात आलेला आहे तो टॅक्स कमी करण्यासाठी मी पाठपुरावा अजितदादांकडे करेन आणि अजितदादा याचा नक्कीच पाठपुरावा पूर्ण करतील अशी माझी खात्री आहे. प्रभाग क्रमांक 11 मधील रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांच्या बाबत नागरिकांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या असून काम करणारा आणि लोकांमध्ये राहणारा प्रतिनिधी हवा आहे अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होते. ज्योतिताई गोफणे म्हणजे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. खरोखर त्यांच्या कामाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. मागच्या गेल्या ज्या 2 वर्षामध्ये जरी प्रभागाला नगरसेवक किंवा कोणी नव्हते, पण त्यांनी धडाडीचं काम करून नगरसेवकाचं पद असल्यासारखे त्यांनी कामं केलेले आहेत. अनेक नागरिकांनी ज्योतिताई गोफणे यांच्या सामाजिक कार्याची आणि सातत्यपूर्ण संपर्काची प्रशंसा केली आहे. आणि आता सध्या आमचे वर्षभर झालं आमचं झाड वाढले होते, इतकं जंगलसारखं झालं होतं. तर आम्ही खूप लोकांना सांगितलं, इथं या नगरसेवक लोकांना, की आमच्या इथं झाड वाढले, साप आलं, असं असं सांगितलं तरी कुणीही मदतीला धावून नाही आले वर्षभरात. तर गोफणे ताईंना आम्ही सांगितल्याबरोबर त्यांनी पटकन मदत केले आणि धावून आले आणि स्वतः उभा राहिले येऊन आणि ते झाड कापून दिले. न्यूज सिटी प्लस मराठीने प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता बहुसंख्य नागरिकांनी आगामी निवडणुकीत नव्या आणि सक्रिय नेतृत्वाला संधी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 11 मधील राजकीय समीकरणे अधिकच रंगतदार होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. आणि कसं असतं, एक वेळ आल्यावरच कळतं की कोण कोणाचं असतं किंवा कोण आपलं कोण परक असतं. त्या दृष्टीने मी त्यांच्या बाजूने आहे. का तर त्यांनी माझे मिस्टर गेल्यापासून पण मला खूप मदत केली. जेव्हा माझ्या मिस्टरांचं किडनीचं ऑपरेशन होतं तेव्हा विलासदादा लांडगेंच्या घरी जाऊन ह्या लेडीज एकटी आहे, हिला कुठल्या प्रकारची मदत होती का, किंवा त्यांचं जे पांजरपोळचं रेशनिंगचं दुकान आहे तिथं नेऊन स्वतः त्यांनी मला ह्या लेडीजला मदत करा अशी, म्हणजे मला त्यांनी स्वतः गाडीवरती बसवून
म्हणजे मला इतकं सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या मिस्टरांच्या पश्चातही संजय गांधी योजना असो किंवा बालसंगोपनची कोणती योजना असो, अर्चना तू हे केलं का, अर्चना तू ते केलं का, म्हणजे एक घरातली व्यक्ती त्यांनी मला मानली आणि तसं मला त्यांनी सहकार्य केलं. आता जे मला काही घरकुल भेटले त्यात पण त्यांचं मला खूप मोठं योगदान आहे. ही गोष्ट मी शेवटपर्यंत त्यांचे कधी उपकार विसरणार नाही. आगामी काळात प्रचाराचा वेग वाढणार असून प्रभाग क्रमांक 11 मध्ये निवडणूक लढत अधिक चुरशीची होणार हे मात्र निश्चित. असं वाटतं की त्यांच्याबद्दल जेवढं सांगू तेवढं कमीच आहे. सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड.